नमस्कार मंडळी, सुरको कोकणचा या यूट्यूब चॅनल मी देऊन आपलं सर्वांचं स्वागत करतो ना मंडळी. तुम्ही नेमकं आता म्हणालच असणार आणि नेमका कुठं चालला आहे. आता मी चाललो आहे किरव्याला कोके लावायला. हा बघा अक्षरशः इकडं प्रचंड पाऊस आहे. हा बघा इकडं पाऊस आहे म्हणून छत्री धरली. बाबा पुढे गेले तर आपण जाऊया पाठवू नंतर. सो मंडळी संध्याकाळचं वातावरण आहे आणि बघा पक्ष्यांची किलबिलाट काय भारी वाटते राव. हा निसर्ग बघा हिरवळ. मंडळी अशा कोकणातल्या पायवाटून चालण्याची मजाच वेगळी असते. बघा दोन्ही साईडला हिरवगाळ गवत आणि मध्येच अशी पायवाट. हे बघा अशा वेगळ्याच कोकणातल्या अशा फील येतात. जेवढं सुंदर असतं तेवढे मच्छर पण जरा जास्तच असते. सो मंडळी इकडचा व्ह्यू बघा काय भारी वाटते राव. आता आपल्याला इकडच्या साईडून जाऊया, शॉर्टकट जाऊया. तिकडनं रस्त्याने केलं की आपल्याला उशीर लागेल आणि इकडे जाऊया शॉर्टकट. गवत बघा हिरवगार आणि त्यामध्ये रिमझिम असा पाऊस. सो मंडळी आता तसा पाऊस गेला आणि आपल्याला आता टोकं म्हणजे काय. टोकं म्हणजे काही लोक जी बांबू असतो त्याच्या कामट्या काढून ते विणतात, त्यांना टोकं म्हणतात. आपल्या कोकणी माणसाला हे प्रत्येक माहिती असणारच. आता आपण भरण्याचं केलं आहे का, भरण्याचा वापर जे खराब असतात त्या भरण्या त्यांचा आपण वापर केलेला आहे. हे बघा भोकं बिकं एकदम पाडून असतं. हे बघा अशा प्रकारे हे गेले हो कोयनी. सो फायनली म्हटले आता आलेला आहोत आपण आता धुरवाडीच्या पाऱ्याला. इकडे खाली रिमझिम असा पाऊस आहे, पाऱ्याचा आवाज येतो पाण्याचा. हा बघा इकडचा निसर्ग. सो मंडळी बघा माझ्या पाठी एक पारा आहे इकडं असा खाली म्हणजे ओढा. अशा कोकणी भाषेत अशी शब्द चालतात, पारा ओढा. एवढं माझ्या हिशोबात नदी याला म्हणता येणार नाही, कारण छोटासा जे उपलटीचं पाणी असतं ते ह्याच्यातून पाण्यातून जातं. काय पाऊस गेला थोडाफार इकडे खाली वाईट वेळेला दिसत असलं, इकडे दिसत नाही. हा बघा पुढे पाऊस आहे एकदम भरपूर. हे बघा मंडळी इकडच्या डोंगराचं एकदम असं भुसा आहे, धुकं लागलंय. तर जाऊया फटाफट कोयनी लावायला. काय हे बघा मंडळी इकडे छोटी छोटीशी कलमं होती ती मोठी बघा केवढे झालेत. बघा गवत बघा किती आहे इथं. अक्षरशः मंडळी असं माझ्या ढोपरभर तरी गवत आहे. बघा पाय की बुडले ढोपरभर. हा बघा पाऊस येण्याची वाटत शक्यता आहे, कारण ढग काले झालेत. हा बघा इकडचा रानमाल. सो मंडळी कोकण म्हटलं ना अशाच कोकणातल्या कारामी त्या इकडे आल्याच कोकणात. हे बघा आता फायनली आता आपण इथं जे पाऱ्यावर इथं पोचलो. हा बघा इथं धबधबा छोटासा. हा बघा इथं छोटासा धबधबा काय भारी वाटतंय. हे बघा इकडं वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला कोणी अशा लावीत नाही याच्या. बघू व्हिडिओमध्ये. सो मंडळी आता पाऱ्यामध्ये मस्त जे उतरलेलं आहोत आणि आता कोके लावायला सुरुवात करूया. बघा पाणी वगैरे इकडे भरपूर आहे, जास्त नाही राहत आहे. कातलं पण आहे खाली पाय पण. असंच काळजीपूर्वक जावं लागतं या पाण्यातून, तिथं पाय घसरण्याची शक्यता असते.
फायनली म्हणजे आता पर्याची इथं आलेलो आहोत. तर कोयनी लावायला सुरुवात केलेली आहे बघा. इकडं आता पाण्याच्या आपण आता कडन जायचं. पाणी बघा किती येतं. बघा इथे 2 ओढे लागलेत. आता इथे कोईन लावायची, नंतर खाली अशा लावीत न्यायच्या. हा बघा अशा प्रकारे ह्या कोयनी असतात. हे बघा मंडळी इथे किरवी चेपून ठेवली. हे बघा मोठी आहे. इथं होती बुटाखाली किरवी, इथं होती खाली. मिली हिरवी काली इथे गावलेली होती. मिली का? तिथे कुठं आली? मग जिथे आहे मग काय झाला? सो म्हणतात आता आपल्याला तिथे किरवी गावली होती खाली मोठी, ती कधी मेलेली होती. कशी काय आले काय माहित, काय माहित. हे बघ इथे मासे बघा तिला आलेत. म्हणतात जिथे आहे म्हणून मी आपला पाय द्याला. तिकडे आता बाबा कोयनी लावायला गेलेत. हा आज व्हिडिओ करायला मस्त भेटतोय. आज पाऊस नाही आहे. पाऊस मगाशी एक सर टाकून गेला रिमझिम. आणि आपला जा विहिरीचा इकडचा ओढा असतो इकडनं असा हा आलाय. आपल्या विहिरीच्या तिकडचा ओढाने हा दुरापाडीच्या इकडनं आलेला गणपती विजन हे एकत्र करून मग आधी तिकडे खाली जातं. हे बघा काय भारी वाटतंय. तो मंडळी बघा माझ्या वाटी याला अळूचं पान म्हणतात. याला म्हणजे आमच्याकडे तेऱ्याचं पान म्हणतात. तेर याची भाजी मस्त होते एकदम अप्रतिम. सिक्री टाकून. म्हणजे सिक्री म्हणजे काय? सिक्री म्हणजे जी असे दगड एकदम अशी गोल कट म्हणजे याच्यातली, जेणेकरून त्याला चव येते भाजीला. हे बघा असे प्रकारे हे अळूचे पानं आमच्याकडे म्हणतात. तेर तुमच्याकडे काय म्हणतात या पानांना? कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर फायनली आता बाबा इकडं कोयनी लावायला गेले. तिथून काही दिसतच नाहीत. लय लांब मोठं गेलीत. आणि या 2 बाकी कोयनी लावायच्या आहेत. हा सो मंडळी कोयनी लावतात कशा प्रकारे? तर बघा अशा प्रकारे ह्या कोयनी अशा लावतात. अशा बिला अशी बघून कोयनी लावायच्या. बरण्या बघा अशा प्रकारे ह्या लावायच्या. अशा बरण्या बाबा लावतायत. आता या वाहू नये म्हणून याच्यावर दगडच्या अशा चेपण ठेवायचं, जेणेकरून ते वाहू नये एवढे पाय असून. किंवा झाडा दोरी बांधायची. बघा अशा प्रकारे या झाडाला अशा बांधून ठेवायचं, जेणेकरून वाहू नये म्हणून. बघा कोयनीच्या वाटला मस्त मासे आलेत बारीक. हे बघा सो फायनली म्हणले आता आपल्या 2 बर्नर लावून झालेले आहेत. फक्त एक शिल्लक आहे भरणीची. आता इकडच्या वरच्या हाटलात लावून घेऊया. बघा पर्याचा छोटासा ओढा आहे, पण पाणी बघा किती यायचं. असं पर्यातून सावकाश जावं लागतं. हा बघा इकडं पुढं छोटासा एक धबधबा आहे. मंडळी इथे छोटासा एक धबधबा आहे. कसं पाणी वाहतंय. झरा
तर इकडं पण आता वरती पण इकडं म्हणजे आता जागा शोधायला लागेल, कुठं कोयनी लावायची आणि कुठं नाही. मासा गेला इथं बिलात, इथे एक मोठा मासा गेला. मंडळी हे कोके बघा इथं किती आहेत ते. त्यांची भाजी करतात आपल्या कोकणात. त्यांच्या आतला यातला गर असतो, मस्त बघे गरम पाण्याच्या मिठात हे मस्त बघे उकडवतात. नंतर हे जो आतला गर असतो त्याची भाजी करतात. काय हो प्रतिम लागतं, भारी खूप. बघा इकडे मस्त कातल्या बघा कसा गुलगुलीत आहे. हा 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 बघा संध्याकाळचं वातावरण आणि पावसाची ढग, काय भारी वाटतंय. त्यामध्ये आता आम्ही आलेलो आहोत कोयनी लावायला. जाऊया बाबा तिकडे लावतात कोयनी. हे बघा इकडे पूर्ण हा माळ होता एकदम. आता पावसाचा बघा पाऊस पडायचा, गवत बघा किती आलं इथं. सो मंडळी आलोय सर आता ढोपरभर आहे बघा, अक्षरशः ढोपरभर असे गवत आहे. अजून मस्त हवा सुटली थंडगार. हे बघा इकडे काजवीने बघा एकदम झुपक्या झाल्यात पावसाच्या. हे बघा ढोपरभरचे गवत, त्याच्यातून सावकाश जावं लागतं, कुठलं जनावर पण असू शकतं. तर इथं आपल्याला लावायचे आहेत थट्ट. हा मंडळी इथं माशांची सैर, झुंडनी जातात मासे एकदम. हा 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 मी त्याला होता का. हे बघा आता मंडळी इथे आता कोयनी लावायची एक. आपल्या आता 3 कोयनी पूर्ण होतील. किरवी बघा बिलात आहे. पांढरी फायनली मंडळी आता घरी जाऊया, भेटू उद्याच्या सकाळी. लवकरात लवकर काढायला जाऊ तेव्हा. तर मंडळी भेटूया उद्याच्या सकाळी. सो मंडळी आजचा दुसरा दिवस. आता सकाळचे वाजले 6:30. आता आपण चाललोय परत पर्याला कोयनी आणायला. ज्या भरण्या काल लावल्या होत्या काल संध्याकाळी, आता आणायला चाललोय. बघूया आज किती भेटतात किरव्या. चला भेटूया आपण पर्यावर भेटूया. चला बाबा पुढे गेले. सकाळचं वातावरण एकदम मस्त. पाऊस आता थोडासा गेला, नंतर येईल थोड्या वेळाला. ढग दिसत आहेत. चला मंडळी भेटू आता पर्यावर. मंडळी आता आपण इथं आलेलो पर्याच्या इथं. इकडं आता कोयनी आता आपण काढूया. हे बघू इथं कोयनी लावलेली आहे. किती गावल्या. हे बघा मंडळी 2 मोठ्या गावल्यात किरव्या आणि खाली 2 अजून कोयनी आहेत. त्याच्यामध्ये आपण बघूया आता. तर मंडळी तुम्हाला आता घरी जाऊन एकदम मस्त बादलीमध्ये काढून तुम्हाला दाखवतो एकूण किरव्या. बघूया खाली पाऊस आलाय थोडाफार बारीक बारीक.
ढोपर वगैरे पाणी आहे पाऱ्याला. नाही नाही करून तरी तो मंडळी आताची ट्रिप आहे दुसरी. बाबांना बरणी वाहून गेली. हे बघा आता मंडळी दुसरी बरणी आता काढायची वेळ आली. तिच्या बघूया कधी गावतात. त्यामध्ये पण 2 गावले किरव्या बारीक. अजून तिसरी आता कोण काढायची. सकाळचा रिमझिम पाऊस आणि सकाळचं वातावरण आणि आम्ही हा बघा आता रिमझिम म्हटलं की जो जोरात येतो. आता एक इकडं खाली कुठेशी बरणी लावली नाही ती आता काढायला जाते. काल पण लावलेल्या होत्या त्याच्यात 4-5 गावले आहेत. हे बघा मंडळी इथे एक बरणी लावलेली आहे. ती पण आता इथली काढूया. याच्यात बघूया किती गावले आहेत. फायनली मंडळी आता आपल्या सर्व बरण्या काढून झाल्यात. आता घरामध्ये दाखवतो तुम्हाला बाल्डीमध्ये सर्व किरव्या किती गावल्यात त्या. तर मंडळी आता घरी जाऊया. सुचाला म्हटलं आता घरी जाऊया आपण फटाफट आणि आपण बाल्डीमध्ये या सर्व किरव्या काढून घेऊया. एवढी बघा सो फायनली मंडळी आता आपण आलोय घरी येण्या. आता किरव्या काढायला सुरुवात करूया. ही क्वालिटी पहिली काढली तशी दाखवली तुम्हाला केवढी होती ती. आता या सर्व किरव्या काढून तुम्हाला बादलीमध्ये एकदम ओपन करून दाखवतो. चला. चावती मंडळी आपल्या 2 आता मोठ्या किरव्या गावल्या आता बाल्डीमध्ये काढल्या द्यावा आणि 1 तरी आपल्याला बारक्या किरव्या गावल्या. आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये आवर्जून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनल कोणी नवीन नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटू एकदा अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टाटा बाय बाय. यावा कोकण आपलंच असं आहे. काळजी घ्या.